जय भीम गुरुजी. आपण पाहत आहात बोधिसत्व लाईव्ह चॅनल आणि आपण सध्या थेट प्रक्षेपण करत आहोत पाची विशाल बोध धम्म परिषद येथून. आपल्या समोर उपस्थित आहेत पूज्य बदंत धम्मसार बंतजी, जे आज धम्म समाज आणि परिवर्तन याविषयी मार्गदर्शन करणार आहोत. गुरुजी, या धम्म परिषदेचा मुख्य उद्देश काय आहे? या धम्म परिषदेचा मुख्य उद्देश आहे की महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो तथागत भगवान बुद्धांचा धम्म आपल्याला दिलेला आहे, तो धम्म खेड्यापाड्यापर्यंत पोहोचावा आणि तो खेड्यापाड्यात पोहोचून त्या धम्माचं आचरण करून तो धम्म आपला अंगीकारून त्यांनी आपला जो काही विकास आहे तो विकास साध्य करायचा आहे. जर सामान्य माणसाचा विकास व्हावा असं वाटत असेल तर त्याला धम्माशिवाय पर्याय नाही, म्हणून ही धम्म परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमातून समाजाला नेमका संदेश कसा द्यायचा आहे? समाजाला संदेश म्हणजे समाजानं एकत्र येऊन जी काही धम्म चळवळ आहे पुढे न्यावी आणि महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं भारत बुद्धमय करण्याचं जे काही स्वप्न होतं ते स्वप्न साकार करावं. गाव पातळीवर धम्म प्रसार कसा वाढवणार? गाव पातळीवर जर धम्म वाढवायचा आहे म्हणूनच तर ही धम्म परिषद आयोजित केलेली आहे. या धम्म परिषदेला खेड्यातील लोक या ठिकाणी जमणार आहेत. ज्यावेळेस मी या धम्म परिषदेचा प्रचार आणि प्रसार केला तर जवळजवळ 200 ते 250 गावांना भेटी दिलेल्या आहेत. त्यामुळे हा किल्लारी सुद्धा हे खेडेगावच आहे, जास्त मोठं गाव नाही, शहर नाही. पण या शहराच्या परिसरातील जे काही गाव आहेत, खेडपाडे आहेत, या धम्म परिषदेमध्ये उपस्थित राहतात आणि पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मदेशना त्या आत्मसात करतात. या धम्म परिषदेचा आराखडा फ्युचर प्लॅन काय आहे? वृत्ती आराखडा म्हणजे या ठिकाणी मोठ्या एक बुद्ध विहार व्हावं. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं स्वप्न होतं की जिल्ह्यात तालुक्यात बुद्ध विहार असलं पाहिजे आणि बुद्ध विहारात असेल तर लोक बुद्ध विहारात जातील आणि बुद्धांचा धम्म समजून घेतील आणि त्या ठिकाणी ते आपला विकास साधतील. हा त्याच्या पाठीमागे उद्देश. प्रेक्षकांना आपल्याकडून कोणता संदेश द्याल सर? प्रेक्षकांना एवढा संदेश आहे, प्रेक्षक म्हणजेच आमचे उपासक आणि उपासिका, यांना एवढा संदेश आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने अशा धार्मिक कार्यक्रमामध्ये सामील झालं पाहिजे आणि आपल्याही प्रत्येक गावागावामध्ये बुद्ध विहार झालं पाहिजे आणि गावागावात सुद्धा छोट्या छोट्या का होईना धम्मदेशना म्हणजे धम्म परिषदा संपन्न झाल्या पाहिजे आणि ते अपेक्षा समाजात म्हणून. जय भीम.